my dear students. Today we are going to study page number 37, 2.2, two fables. सर्वांनी पेज नंबर 37 काढा. 2.2 मागच्या तासाला आपण पेज नंबर 2.1 चा अभ्यास केला होता. पेज नंबर 35 चा वी शॅल ओव्हरकम ही कविता आपण शिकलो होतो. आजच्या तासाला आपण 2.2 टू फेबल्स शिकणार आहोत. टूचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे. फेबल्स म्हणजे दंतकथा, म्हणजे लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या पूर्वीपासून अशा सांगत लोक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगत आलेले आहेत अशा गोष्टी. सर्वांनी पुस्तकातून बोट फिरवायचे. A fable is a very short story, usually with animal characters or even inanimate things that speak. A fable usually ends with a message or a moral. It tells you about the ways of the world and how one should behave in society. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. His stories were told and retold in many countries according to their own local conditions. Here, the story of the two mouse and country mouse. Here the story of the town mouse and the country mouse is retold in the English style. आता फेबलचा अर्थ असा की ती छोटी गोष्ट असते आणि बऱ्याचदा फेबल म्हणजे दंतकथा ही प्राण्यांवर आधारित असते. त्यामध्ये कॅरेक्टर्स किंवा कलाकार जे असतात ते प्राणी असतात, म्हणजे प्राण्यांची ती गोष्ट असते. आणि त्यामध्ये असं सांगितलेलं असतं की जणू काही प्राणी एकमेकांशी बोलत आहेत, संवाद करत आहेत, अशा त्या गोष्टी असतात. आणि ह्या ज्या दंतकथा असतात फेबल्स त्यांचा शेवट जो असतो बऱ्याचदा त्यांच्या शेवटी एखादा मेसेज किंवा आपल्याला काहीतरी संदेश दिलेला असतो, काहीतरी शिकवण दिलेली असते. त्यातून आपल्याला सांगितलेलं असतं की आपण जगात कसं वागायचं. त्या गोष्टीतून आपल्याला शिकवण असते की आपण जगात इतरांशी कसं वागायचं. ठीक आहे. आता ह्या ज्या पाठामध्ये आपल्याला 2 दंतकथेचा अभ्यास करायचा आहे, फेबलचा अभ्यास करायचा आहे, त्या इसॉपच्या गोष्टी आहेत. इसॉप कोण होते? आपल्याला चित्रात डावीकडे दिसते पहा. इसॉपची ती मूर्ती आहे. ते एक ग्रीक गोष्ट सांगणारे होते, म्हणजे ग्रीकमधील स्टोरी टेलर होते. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच परिचित आहेत. बऱ्याच देशामध्ये त्यांच्या गोष्टी परिचित आहेत. बऱ्याच कंट्रीजमध्ये त्यांच्या गोष्टी परिचित आहेत. त्या इसॉपच्या गोष्टी म्हणून ओळखल्या जातात. आणि ह्या पाठामध्ये आपल्याला ज्या 2 गोष्टी शिकायच्या आहेत त्यातील एक गोष्ट आहे टाउन माऊस अँड कंट्री माऊस. शहरी उंदीर आणि गावचा उंदीर. ती जी गोष्ट आहे ती इसॉपने ग्रीक भाषेतून लिहिली होती आणि इथे इंग्लिशमधून आपल्याला ती शिकायची आहे. खाली पहा. डू यू लाईक टू रीड स्टोरीज? तुम्हाला गोष्टी वाचायला आवडतात का? लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरीज. तुमच्या ज्या फेवरेट गोष्टी आहेत म्हणजे आवडत्या गोष्टी त्यांची म्हणजे 5 गोष्टींची यादी करा. यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज. आता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सगळ्या इंग्लिशमधल्याच असल्या पाहिजे तसं नाही. मराठी हिंदीमधल्या गोष्टीही तुम्ही यादीत घेऊ शकता. नाव यूज वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप्स टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरीज. आता खाली त्यांनी काही स्टोरी टाईप्स दिलेले आहेत की कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी असतात. त्या गोष्टींचे जे प्रकार आहेत
त्या अनुसरून म्हणजे तुम्ही 5 गोष्टींची यादी करायची आहे ज्या तुम्हाला आवडतात. मग तुमच्या गोष्टी त्या कोणत्या प्रकारात येतात ते त्या गोष्टीच्या पुढे लिहायचे. आता पहा, पहिलं आहे फ्लोक टेल. फ्लोक टेल मीन्स लोककथा. त्याच्या पुढे आहे पहा फेबल्स, दंतकथा. पॅरेबल, बोधकथा. सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथा. हॉरर स्टोरी, भयपट कथा. फॅन्टसी, रम्य गोष्टी. फेरी टेल मीन्स परीकथा. हिस्टॉरिकल, ऐतिहासिक गोष्टी. डिटेक्टिव्ह स्टोरी म्हणजे डिटेक्टिव्हच्या गोष्टी. CID वगैरे असतं ना टी व्हीवर, त्यामध्ये डिटेक्टिव्ह स्टोरीज असतात. ॲडव्हेंचर म्हणजे साहस कथा. मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक कथा. विट अँड ह्युमर म्हणजे बुद्धी आणि विनोद यांच्या गोष्टी. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी गोष्टी, म्हणजे वास्तवात रियालिटीमध्ये कोणत्या गोष्टी असतात त्या गोष्टी. रोमॅन्टिक, प्रेमकथा. त्यानंतर स्कूल स्टोरीज म्हणजे शाळेच्या गोष्टी. चाइल्डहुड स्टोरीज म्हणजे बालपणीच्या गोष्टी, लहान मुलांच्या गोष्टी. सोशल, सामाजिक गोष्टी. पॉलिटिकल, राजकीय गोष्टी. स्टोरी विथ अ ट्विस्ट म्हणजे अशा गोष्टी की त्याच्यात काहीतरी ट्विस्ट आहे, की म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही की काय झालं असेल आपल्याला, म्हणजे शेवटपर्यंत त्या गोष्टी म्हणजे ती गोष्ट वाचावीशी वाटते की नेमकी ट्विस्ट काय त्या गोष्टीत ते समजण्यासाठी. कॉमेडी, विनोदी गोष्टी. ट्रॅजेडी, त्यामध्ये काहीतरी ट्रॅजेडी आहे, शोकांतिका अशा. त्यानंतर मॉरल स्टोरीज म्हणजे नैतिक गोष्टी. इन्स्पायरेशनल किंवा मोटिवेशनल म्हणजे प्रेरक गोष्टी. आणि कॉमिक्स म्हणजे चुटकुले, विनोद. ह्यांची जी पुस्तकं असतात कॉमिक्स माहिती आहेत तुम्हाला, अशा प्रकारचे. तर ह्यांनी ज्या गोष्टींचे प्रकार दिले त्यानुसार तुमच्या ज्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात त्या कोणत्या प्रकारात येतात ते लिहायचे. स्वाध्यामध्ये मी देणार आहे, जो स्वाध्याय लिहून तुम्हाला पाठवायचं. त्यानंतर TOWA पहा. TOW मीन्स 2 minutes ऑफ ओरल वर्क. तोंडी कामाची 2 मिनटं. 2 मिनटात ते तोंडी काम आपल्याला पूर्ण करायचं. वॉर्मिंग अप लिहिले बाजूला डावीकडे, म्हणजे उत्साहित होऊन आनंदाने आपण 2 मिनटात ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. विदिन 2 minutes टेल अस मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल. खालील रिलेटेड टू द फॉलोइंग. खाली त्यांनी 3 शब्द दिले, 3 नावं. त्या नावांशी संबंधित असलेले जेवढे शब्द किंवा जेवढी नावं तुम्ही 2 मिनटात सांगू शकता तेवढी सांगा. जसं विलेज, गाव, गावाशी संबंधित असलेले सगळे शब्द इंग्लिशमधून. सिटी, शहर. आणि फॉरेस्ट, जंगल. यांच्याशी संबंधित असलेले सगळे शब्द 2 मिनटात सांगायचे आहेत. आता पेज नंबर 38 पहा. 38 वर आणि 39 वर अशा 2 फेबल्स दिलेल्या आहेत, दंतकथा. फर्स्ट, पेज नंबर 38, द 2 फ्रेंड्स अँड द बेअर. 2 मित्र आणि अस्वल. यांची गोष्ट तुम्ही मराठीतून शिकला असाल लहानपणी, ती इंग्लिशमधून छोटीशी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. आधी मी वाचते, लक्ष द्या. 2 friends were traveling together through a wood. Wood means जंगल किंवा वन, रान. 2 मित्र तुम्हाला चित्रात दिसतात पहा. एक खाली झोपलेला, एक झाडावर बसलेला. 2 मित्र असे जंगलातून प्रवास करत होते. When suddenly they came across a bear. चालता चालता अचानक त्यांच्या समोर एक अस्वल आला. तो थोडा दूर होता, पण तो त्यांच्या जवळच येत होता. द बेअर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रस्ड आउट अपॉन देम.
आता तो अस्वल कदाचित भुकेलेला असेल. त्याने त्या दोन प्रवाशांना म्हणजे दोन मुलांना पाहिले आणि तो त्यांच्याकडे धावत आला त्यांची शिकार करण्यासाठी. आता ही दंतकथा आहे, घाबरून जायचं नाही, म्हणजे अशी काल्पनिक कथा आहे असं समजून गोष्ट आपल्याला वाचायची. ठीक आहे. वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. आता ते जे दोन प्रवासी होते, दोन मित्र, त्यातला एक जो होता तो झाडावर चढण्यात पटाईत होता, हुशार होता. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच ऑफ अ नियर बाय ट्री. ज्याला झाडावर चढता येत होते त्याने आपल्या मित्राची वाट न पाहता पटकन तो एका झाडाच्या फांदीवर चढून बसला. आपल्याला चित्रात दिसते. अँड हिड हिमसेल्फ अमॉंग द लिव्स. फांदीवर तो बसला आणि झाडाची जी पानं होती त्या पानाने त्याने स्वतःला लपवलं की अस्वलाला तो दिसू नये. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता दुसरा जो मित्र होता त्याला काही झाडावर चढता येत नव्हते आणि त्याला कळेना, अरे बापरे आता काय करू, अस्वल तर आपल्याला खाऊन टाकेल. ही हॅड हर्ड दॅट बेअर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. आता त्या दुसऱ्या मित्राने ज्याला झाडावर चढता येत नव्हते त्याने असे ऐकले होते की अस्वल जे आहेत ते मृत किंवा मेलेल्या प्राण्यांची शिकार किंवा मेलेले प्राणी मृत प्राण्यांना खात नाहीत असं त्याने ऐकलं होतं. सो ही थ्रीव हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. मग त्याने पटकन काय केलं, आपला मित्र तर झाडावर चढून बसला, अस्वल जवळ येतोय, आपल्याला काही झाडावर चढता येत नाही आहे, त्यामुळे त्याने पटकन काय केलं, तो खाली मातीत आडवा झाला आणि त्याने त्याचे तोंड पण पहा आपल्या चित्रात दिसतं ना, पोटावर तो सरळ झोपला, तोंड पण त्याने मातीत लोळवलं. असं वाटावं अस्वलाला की कदाचित हा मेला आहे. द बेअर कमिंग अप टू हिम but its muzzle close to his ear. आता तो अस्वल त्या खाली झोपलेल्या मुलाच्या जवळ आला आणि त्याने काय केले, त्याचे मजल म्हणजे त्या जनावराचे तोंड त्या खाली झोपलेल्या मुलाच्या कानाजवळ आपले तोंड नेले. अँड स्निफ्ड आणि तो त्या खाली झोपलेल्या मुलाला हुंगू लागला, म्हणजे सारखा हुंगत होता की हा जिवंत आहे का मेलाय, त्याला पाहायचं होतं. बट द मॅन लाय व्हेरी क्वाइटली अँड ऑन द ग्राउंड but the man lay very quietly on the ground and did not even breathe. आता जो मनुष्य किंवा जो मुलगा खाली जमिनीवर झोपला होता तो एकदम शांतपणे पडून राहिला. इवन त्याने म्हणजे जवळजवळ त्याने आपला श्वास पण रोखून धरला होता, श्वासोच्छ्वास सुद्धा तो करत नव्हता की जेणेकरून अस्वलाला वाटावं की हा मृत आहे, मेलेला आहे. ॲट लास्ट with a growl, it shook its head and slouched off. आता त्या अस्वलाने काय केले, हुंगून पाहिले, पण त्याला वाटलं की हा श्वास पण घेत नाही, कदाचित हा मेलेला आहे. त्याने त्याची मान आणि त्याचे खांदे जे खाली पाडले त्या अस्वलाने, म्हणजे निराशा झाली त्याची की अरे एक शिकार मिळत होती ती पण मृत आहे, मेलेल्या माणसाला काय खायचं, म्हणून तो तिथून निघून गेला. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉमेड म्हणजे दोस्त. आता जो मनुष्य झाडाच्या फांदीवर बसला होता तो आपल्या मित्राजवळ आला, खाली उतरून. त्याने पाहिलं की अस्वल गेलेला, तर तो खाली आला. अँड लाफिंग सेड, हसत हसत त्याने विचारले, What was it that Master Bruin whispered to you? Bruin म्हणजे अस्वल, अस्वलासाठी वापरलेला शब्द.
मग त्या झाडावरून उतरलेल्या माणसाने विचारले, अरे बाबा, काय झाले? तो अस्वल तुझ्याशी काय बोलत होता का? अगदी तुझ्या कानाजवळ तो आला होता. काय बोलत होता का? ही टोल्ड मी, सेड द अदर. आता जो खाली झोपला होता तो म्हणाला, तो अस्वल मला असं म्हणाला, नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड, म्हणजे अशा मित्रावर तू विश्वास ठेवू नको, ट्रस्ट करू नको, हू डेझर्ट यू ॲट अ पिंच, म्हणजे जो मनुष्य, जो मित्र तुला अडचणीच्या काळात साथ देत नाही, संकटाच्या वेळेस जो पळून जातो त्याच्यावर तू विश्वास ठेवू नको. आणि त्याच्या दुसऱ्या मित्राने तेच केलं होतं. आपल्या मित्राला झाडावर चढता येतं की नाही ह्याचा त्याने विचारही केला नव्हता, त्याला विचारलं नाही. स्वतः मात्र झाडावर चढता येत असल्यामुळे पटकन झाडावर जाऊन बसला. अस्वलाने येऊन आपल्या मित्राला खाल्लं तर काय होईल हा विचार त्याने सुद्धा केला नाही आणि स्वतःचे प्राण त्याने वाचवले. पण जो दुसरा होता, ज्याला झाडावर चढता येत नव्हते, त्याने युक्तीने काम केले. त्याने काय केलं, स्वतःला मृत आहे, आपण मेलेलो आहोत असं दर्शवलं अस्वलाच्या पुढे आणि अस्वल निघून गेला आणि त्याने स्वतःच्या युक्तीने स्वतःचे प्राण वाचवले. त्यामुळे तो जो बोलला की अस्वलाने मला असं सांगितलेलं आहे की जो अडचणीच्या वेळेस साथ देत नाही, संकटाच्या वेळेस मदत करत नाही, त्या मित्रावर विश्वास ठेवू नको. ही जी आहे ही ह्या गोष्टीतून मिळणारी शिकवण आहे, मॉरल आहे. ठीक आहे, तर आपण पुढची गोष्ट पाहूया. पेज नंबर 39. छोटीशी गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. टाउन माऊस म्हणजे शहरी उंदीर आणि कंट्री माऊस म्हणजे गावचा, खेडेगावातील उंदीर. वन्स अपॉन अ टाइम अ टाउन माऊस वेंट ऑन अ व्हिजिट टू हिज कझिन इन द कंट्री. एकदा काय होते की जो टाउन माऊस असतो, शहरी माऊस म्हणजे शहरी उंदीर, तो आपल्या गावच्या कझिनला, कझिन म्हणजे चुलत भाऊ, गावी त्याचा चुलत भाऊ असतो गावचा उंदीर, त्याला भेटायला तो गावी जातो, शहरी उंदीर. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. आता हा जो गावचा उंदीर असतो तो अगदी साधासुधा, ग्रामीण असा उंदीर असतो. साधासुधा, गावची लोक कशी साधीसुधी असतात त्याप्रमाणे. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड. आता हा जो त्याचा शहरी मित्र किंवा त्याचा चुलत भाऊ आलेला असतो, त्याच्यावर त्याचं प्रेम असतं. आपल्याला भेटायला आला बाबा शहरातून इतका लांब, तो खूप आनंदित होतो. ही गेव हिम अ हार्टी वेलकम. तो मनापासून त्याचे स्वागत करतो, शहरी उंदराचे. बीन्स, चीज अँड ब्रेड. तो त्याला खायला बीन्स देतो, फरसबी, चीज देतो, पाव देतो. तर तुम्ही म्हणा, टीचर उंदीर कशी काय असे खायला देणार? पण ही दंतकथा आहे, म्हणजे अशी काल्पनिक कथा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकवण घ्यायची आहे. वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तो ग्रामीण उंदीर शहरी उंदराला खायला देतो, फरसबी, चीज, पाव वगैरे. बट ही ऑफर्ड देम फ्रीली. पण हे सगळं तो त्याला मनापासून ऑफर करतो, देतो खायला, की तू आल्यास आता शहरातून मला भेटायला तर ये, आपण दोघंही भरपूर भोजन करूया. तर आपल्याकडे कोणी पाहुणे आले की आपण त्यांना पाणी देतो, चहा नाश्ता देतो, जेवायच्या वेळेस आले तर जेवण देतो, पाहुणचार करतो की नाही त्याप्रमाणे. द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. आता हा जो शहरी उंदीर असतो तो शहरात राहत असल्यामुळे त्याचं खाद्य वेगळं असतं आणि गावच्या आपल्या मित्राचं खाद्य काय आहे, साधं, चीज, ब्रेड, फरसबी वगैरे. तो खातो ते, पण तो त्याला म्हणतो, अरे तुझं जेवण किती साधं आहे, माझ्या शहरात असं नाही, माझ्या शहरात छान छान खायला मिळतं. आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड.
आणि तो आपल्या मित्राला किंवा चुलत भावाला सांगतो की मला कळत नाही की तू इतकं साधं जेवण कसं काय जेवतोस, एवढं साधं जेवण तू कसं काय म्हणजे आपलं जीवन जगतोयस. बट ऑफ कोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. आणि तो शहरी उंदीर त्याच्या मित्राला म्हणतो, बरोबरच आहे, ह्या खेडेगावात अजून तू चांगल्या प्रतीचं किंवा इतर व्हरायटी असलेल्या अन्नाची तू अपेक्षाच करू शकत नाहीस, कारण खेड्यात तुला तेवढंच मिळणार खायला. जितकी व्हरायटीज खाण्यामध्ये शहरात मिळतात तितके काही खेड्यात मिळू शकत नाही. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. तो शहरी उंदीर म्हणतो की तू माझ्याबरोबर ये, मी तुला दाखवतो की कसं जगायचं. शहरात किती मजा आहे, किती प्रकारचे खाद्य आपल्याला खायला मिळतात. तू माझ्याबरोबर आहे, मी तुला दाखवतो. When you see town life, you will wonder how you would ever live in the country. आणि जेव्हा तू शहरात येऊन शहरी जीवन पाहशील ना, त्यावेळेस तुला प्रश्न पडेल की तू गावचं जीवन कसं जगू शकतोस. तुलाही शहरात राहायची इच्छा होईल. When you see town life, you will wonder how you could ever live in the country. शहरी जीवन पाहिल्यानंतर तुला प्रश्न पडेल की आतापर्यंत तू खेडेगावात का राहिलास, शहरात का नाही आलास, असं तुला वाटेल आणि तू शहरातच माझ्यासोबत राहशील. नो सूनर सेड देन डन. आणि मग ठरलं, दोघांनी शहरात जायचा विचार केला. The two mice set off for the town and arrived at the big house. दोन्ही उंदीर शहराकडे निघाले आणि एका मोठ्या घरात येऊन पोहोचले. खरोखरची गोष्ट नाही, ही काल्पनिक गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. दोन्ही उंदीर शहराकडे निघाले आणि एका मोठ्या घरात पोहोचले. Where the town mouse lived in a hole. आता ते मोठ्या घरात पोहोचले, पण त्या मोठ्या घरात तो शहरी उंदीर राहत नव्हता. त्या मोठ्या घराच्या एका बिळात तो शहरी उंदीर राहत होता. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी, सेड द पोलाइट टाउन माऊस. तो नम्र शहरी उंदीर आपल्या खेडेगावातील मित्राला म्हणाला, अरे आपण खूप लांबचा प्रवास करून आलोय, खेडेगावातून शहरापर्यंत आलोय. एवढ्या लांबच्या प्रवासानंतर तुला नक्कीच भूक लागली असेल, तुला काहीतरी खायची इच्छा झाली असेल. अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. आणि तो आपल्या मित्राला एका प्रशस्त अशा मेजवानीच्या खोलीत घेऊन गेला. ॲक्च्युली तो शहरी उंदीर त्या मोठ्या घराच्या बिळात राहत होता. आणि बिळातून दोघेही बिळात गेले आधी. आता भूक लागली आहे, काहीतरी खायचं आहे. मग त्याच घराच्या किचनमध्ये किंवा मेजवानीच्या खोलीत तो आपल्या मित्राला म्हणजे खेडेगावातील उंदराला शहरी उंदीर घेऊन गेला. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फिस्ट. आता त्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरात त्यांना खूप छान छान अन्नपदार्थ जे घरातील लोकांनी खाऊन उरलेले होते ते सापडले. सोन द टू माईस वेआर इटिंग अप जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. आणि हे दोन्ही उंदीर शहरी आणि ग्रामीण भागात मित्र ते त्या किचनमध्ये जे जे त्यांना सापडलं ते खात बसले होते. त्यामध्ये जेली होती, केक होते आणि बरेचसे असे छान छान पदार्थ होते. पेज नंबर 40 पहा. सडनली दे हर्ड ग्राउलिंग अँड बार्किंग. जेवण करत असताना अचानक त्यांना असा ओरडण्याचा भुंकण्याचा आवाज आला त्या दोन उंदरांना. व्हॉट इज दॅट, सेड द कंट्री माऊस. मग तो ग्रामीण उंदीर म्हणाला, हा कसला आवाज आहे. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस, आन्सर्ड द अदर. दुसऱ्याने म्हणजे शहरी उंदराने उत्तर दिले, अरे हे
जे भुंकतात ना ते ह्या घरातले फक्त कुत्रे आहेत. हां, ते पण ह्याच घरात राहतात. मी पण ह्याच घरात राहतो, पण मी बिळात राहतो. भूक लागली की मी बाहेर येतो, किचनमध्ये काय खायला दिसलं की खातो आणि मग परत बिळात जातो. ओनली सेड द कंट्री माऊस. तो ग्रामीण उंदीर म्हणाला, ते फक्त कोण आहेत या घरात? ते फक्त कुत्रे आहेत का? आय डू नॉट लाईक द मस्टी ॲट द डिनर. मग तो ग्रामीण उंदीर म्हणाला की ते फक्त जरी कुत्रे असले तरी ते भुंकतात आणि माझ्या डिनरच्या वेळेस, माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस असा भुंकण्याचा किंवा ओरडण्याचा, बाहेरून आवाज येत असलेला मला आवडत नाही. मला जेवण करताना शांतता हवी असते. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. आणि असं तो ग्रामीण उंदीर बोलल्याबरोबर अचानक काय होतं, त्या क्षणाला तो किचनचा किंवा स्वयंपाकघराचा दरवाजा धाडकन उघडला जातो. इन केम टू ह्यूज मॅस्टिफ अँड it came just at the moment the door flew open. In came two huge mastiff आणि धाडकन दरवाजा उघडून दोन असे बलवान कुत्रे त्या स्वयंपाकघरात प्रवेश करतात. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आता त्या दोन बलवान कुत्र्यांना पाहून हे छोटे छोटे जे दोन उंदीर असतात, शहरी आणि ग्रामीण, दोघेही आपला जीव वाचवून बिळात पळतात. कारण त्यांना भीती वाटते, कुत्रे त्यांना पकडतील आणि खाऊन टाकतील. गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. मग बिळात गेल्यानंतर तो ग्रामीण उंदीर शहरी उंदराला म्हणतो, अच्छा बाय, मी निघालो माझ्या गावाकडे, मला शहरात राहायचं नाही. व्हॉट, गोईंग सो सून सेड द अदर. मग दुसरा उंदीर म्हणजे तो शहरी उंदीर म्हणाला, अरे तू निघालास, आजच आलास, जेवला पण नाही व्यवस्थित आणि तू निघालास गावी? येस, ही रिप्लायड. तो म्हणाला, हो मी निघालो. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस देन केक्स अँड जेलीज इन फिअर. जाता जाता त्याने काय शिकवण दिली त्या शहरी उंदराला, की माझ्या गावात साधं खाणं आहे. मी बीन्स खातो, फरसबी खातो, ब्रेड खातो, पाव खातो, पण शांततेत खातो. इन पीस, शांततेत खातो. मला कोणाची भीती नाही आहे गावात. हां, जीवन साधं आहे गावचं, अन्नपदार्थ साधे आहेत, पण कोणाचं टेन्शन नाही, कोणाची भीती नाही. तिथे कुत्रे वगैरे येऊन अंगावर ओरडत नाहीत, त्यांच्यापासून जीव वाचवून पळावं लागत नाही. पण इथे शहरात तू केक खातोस, जेली खातोस, पण ते घाबरत घाबरत, इन फिअर, घाबरत घाबरत खातोस, कारण कधीही कुत्रे येतील, तुला पकडतील, मारतील, खातील ह्याची तुला भीती असते. म्हणजे ह्या गोष्टीतून आपल्याला हे जे इसप आहे त्यांच्या ह्याच्या दोन दंतकथा आहेत त्याच्यातून ते आपल्याला असं सांगू इच्छितात की गावचं जीवन जरी साधं असलं तरी ते चांगलं असतं. शहरी जीवन छान असतं दिसायला, छान छान पदार्थ, बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी शहरात असतात, पण भीतीदायक जीवन असतं. त्यामुळे आपण शांत पण चांगलं जीवन जगलं पाहिजे. ठीक आहे. इथे ही दुसरी गोष्ट पण संपत आहे. खाली लिहिले पहा, ॲडॅप्टेड फ्रॉम एसॉप्स फेबल्स, म्हणजे एसॉपच्या दंतकथेतून घेतलेली ही एक दंतकथा आहे. मुलांनो, आजच्या तासाला आपण दोन फेबल्स म्हणजे दोन दंतकथा शिकलो. एक द टू फ्रेंड्स अँड द बेअर आणि दुसरी द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, शाळा आपली लवकरच उघडणार आहे. त्यामुळे आजच्या शिकवलेल्या दोन्ही गोष्टी तुम्ही मनापासून वाचायचे आहेत, कारण तोंडी परीक्षेला तुम्हाला गोष्टी वाचन असेल. मागच्या तासाला मी सांगितलेलं वी शॅल ओव्हरकम जी कविता आहे ती शिकवली होती. आणि ती कविता कशी म्हणायची ह्याचा पण एक व्हिडिओ पाठवला होता. दररोज एकदा म्हणा असं सांगितलेलं, जेणेकरून कविता पाठ होईल. त्यामुळे आता आपण दिवाळीच्या सुट्टीत खूप मजा केलेली आहे. 22 दिवस. 30 तारखेला 30ला पण नाही, 29ला शेवटची परीक्षा होती. 30 पासून तुम्हाला सुट्टी होती. 30, 31
आणि कालपर्यंत म्हणजे 21 तारखेपर्यंत जर 23 दिवस तुम्ही मजा केलेली, काही अभ्यास केलेला नाही. त्यामुळे आजपासून अभ्यासाला सुरुवात करा. मागच्या तासाला शिकवलेली जी कविता आहे त्याचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. कविता रोज एकदा म्हणा. ह्या गोष्टी वाचा. रोज एकदा वाचा म्हणजे वाचन व्यवस्थित करता येईल. त्याशिवाय आज जो मी अभ्यास पाठवते तो अभ्यास पूर्ण करून मला फोटो पाठवा. आपल्या आजचा तास इथेच संपतोय. सर्वांना बाय.